श्री स्वामी समर्थ. बाळा, आज आम्ही तुझ्याबद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे तुझा साधेपणाच तुझी ओळख बनलेला आहे. तुझ्या साध्या स्वभावामुळेच लोक तुला खूप ओळखत आहेत. होय बाळा, ते कसे काय, तर यासाठी हा संदेश पूर्ण ऐक. बाळा, तुझा हा खरेपणा, तुझा हा सच्चेपणाच तुझी ओळख बनत आहे. कारण तुझ्यासारख्या सच्च्या व्यक्ती आजच्या या युगात खूप कमीच पाहायला मिळतात. तू एका हिऱ्यासमान मौल्यवान आहेस. त्यामुळे कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात खूप सकारात्मकता आहे. तुझ्या ह्या सर्व अनमोल गोष्टींमुळेच हे सर्व ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी तुझ्यासोबतच असतात. तुझ्या चेहऱ्यावर एक असे तेज आहे. तुझ्यात एक असा गुण आहे ज्या गुणामुळे लोक तुझ्यावर ईर्ष्या देखील खूप करतात. तुझ्याशी मैत्री कमी, पण ईर्ष्या मात्र जास्तच करतात. तुझ्यावर काही जण जळतात. काही वेळेस तुलाच हे कळत नाही की असे लोक तुझ्यासोबत का वागत आहेत. तू विचार करतेस की समोरच्या व्यक्तींजवळ तुझ्यापेक्षाही खूप काही चांगले आयुष्य त्यांच्याजवळ आहे. मग माझ्यावर हे लोक का जळतात? बाळा, कारण तुझ्याजवळ जे आहे, जो अनमोल ठेवा आहे, तो त्यांच्याजवळ नाही. याची कल्पना त्या लोकांना आहे, पण तुला नाही. त्यामुळेच ते तुझ्यावर इतकी ईर्ष्या करत असतात. तुझ्याविषयी सगळीकडे विनाकारण विष पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. पण बाळा, तू या सर्व गोष्टींमुळे काळजी करू नकोस, चिंता करू नकोस. कारण तू एकटी नाहीस. तू आमचा हात धरलेला आहेस. त्यामुळे आमच्या आशीर्वादाचे कवच नेहमी तुझ्या भोवती आहे. त्यामुळे कोणीही तुझ्यावर कितीही चिखल फेकण्याचा प्रयत्न करू दे, पण त्यात ते अयशस्वीच होणार आहेत. त्यामुळे कोणीही तुझी कितीही बदनामी करू दे, तुझे कधीच वाईट होणार नाही. बाळा, आजपर्यंत तू खूप अन्याय सहन केलेला आहेस. पहिला, तुझ्या या साधेपणाचा खूप जणांनी गैरफायदा घेतलेला आहे. तुझा विश्वासघात देखील केलेला आहे. तुला खूप अपमानही सहन करावा लागलेला आहे. पण आता तुझा हाच साधेपणा तुझी ओळख बनत आहे. तुझ्याविषयी लोक खूप आदराने बोलत आहेत. तुझ्याकडे खूप आदराने पाहत आहेत. बाळा, तू प्रत्येक निर्णय हा आजपर्यंत भावनेच्या भरात घेत होतास. प्रत्येक निर्णय हा हृदयातून घेत होतास. पण प्रत्येक वेळेसच भावनेच्या भरात निर्णय घेणे चुकीचे असते. काही वेळेस काही निर्णय हे खूप विचारपूर्वकच बुद्धीने, डोक्याने घ्यावे लागतात. तू लगेचच इतरांच्या बोलण्यामध्ये फसतेस. समोरच्यांच्या बोलण्यावर लगेचच विश्वास ठेवतेस. पण बाळा, असे कधीच करू नकोस. आंधळा विश्वास कधीच कोणावरही ठेवू नकोस. समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक पहिला ऐकून घे. त्यावर विचार कर आणि मगच निर्णय घेत जा. कोणताही कागद असू दे, तो काळजीपूर्वकच पहिला वाच, तो समजून घे आणि नंतरच त्या कागदावर सही करत जा. कोणावरही असाच विश्वास ठेवू नकोस. कारण एक छोटीशी चूक खूप महागात पडत असते. बाळा, तुझ्या या आईचा हा सल्ला तुला खूप फायद्याचा ठरणार आहे. तुला जर आमचा हा सल्ला खरंच आवडला असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आजपर्यंत तू खूप साधेपणाने, भोळेपणाने वागत होतीस, बोलत होतीस. तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये, विचारांमध्ये खूप निरागसता होती.
खूप भाबडेपणा होता. पण आता तुझा स्वभाव हा साधाच असणार आहे. पण त्या साधेपणामध्येही खूप समंजस्यपणा देखील असणार आहे. तू नेहमी इतरांशी प्रेमानेच वागत असतेस. तुझे या निसर्गावर खूप प्रेम आहे. मुक्या प्राण्यांवर, झाडे झुडप्यांवर खूप तू माया प्रेम करत असतेस. त्यांची काळजी घेत असतेस. त्यामुळेच हा निसर्ग देखील तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. या निसर्गाकडून तुला भरभरून आशीर्वाद मिळत असतात. आता तुझ्या साधेपणातही खूप सकारात्मकता येत आहे. तू तुझे निर्णय, तुझे विचार तुझ्या बुद्धीच्या जोरावर घेणार आहेस. त्यामुळे तुझ्या साधेपणाचा इथून पुढे कोणीच गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. तुला धोका देऊ शकणार नाहीत. बाळा, तुझ्या या साध्या स्वभावामुळेच तुझे स्थान आमच्या हृदयात आहे. तू माझं खूप साधं भोळं बाळ आहेस. तुझा हा साधेपणा आम्हाला खूप आवडतो. बाळा, तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःवरचा विश्वास जो आजपर्यंत कमी होता, तो विश्वास आता खूप वाढत आहे. तू तुझ्या या विश्वासावर, तुझ्या आत्मविश्वासाने तू खूप चांगली कामे करणार आहेस. तुझ्या मनातल्या ज्या भीती होत्या त्या दूर होत आहेत. तुझ्या जीवनात आता खूप साऱ्या नवीन गोष्टी घडत आहेत. तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळत जाणार आहे. तुझ्याकडे खूप साऱ्या संधी चालून येत आहेत आणि त्या संधींचे तू सोने करून दाखव आणि स्वतःवर मात्र पूर्ण विश्वास ठेव. बाळा, तुझ्या खूप साऱ्या इच्छा, खूप सारे स्वप्ने तू पाहत आहेस. खूप इच्छा तुझ्या मनात आहेत. तुझ्या त्या सर्व इच्छा, तुझी ती सर्व स्वप्ने आता पूर्ण होत आहेत. तुला जे आयुष्यात बनायचे आहे ते सत्यात उतरताना तू लवकरच पाहणार आहेस. बाळा, तुझ्या पवित्रतेच्या प्रकाशाने तुझे आणि तुझ्या परिवाराचे जीवन खूप उजळून जाणार आहे. तू तुझ्या जीवनात आहे त्या परिस्थितीतच समाधान मानत होतीस. आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत तू करत नव्हतीस. पण आता तुझ्या भविष्याकडे तू खूप लक्ष देणार आहेस. तुझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहेस आणि तुझ्या त्या प्रयत्नात हे पूर्ण ब्रह्मांड, हा पूर्ण निसर्ग तुझी मदत करणार आहे. आणि तुझा जो साधा स्वभाव आहे त्या स्वभावामुळे खूप लोक तुझ्याकडे आकर्षित होणार आहेत. तुला खूप आदर सन्मान या समाजात मिळणार आहे. तुझा हाच साधेपणा तुझी समाजात खूप चांगली आणि खूप मोठी अशी ओळख बनणार आहे. त्यामुळे बाळा, तुझ्या त्या अनमोल स्वभावाला जप. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. नेहमी आनंदी राहा आणि यशस्वी हो. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. त्यामुळे तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा
शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.